हॅलो बडी, बघूया पुढचे प्रश्न। इथे शिरीषच्या स्वभावाची वैशिष्ट्ये द्यायची आहेत बघा आपल्याला 4। त्याच्या स्वभावाची काय स्पेशालिटी होती, कोणती वैशिष्ट्ये होती। त्यामध्ये पहिला स्वभाव सांगता येईल त्याचा, तो हुशार होता, आत्मविश्वासू होता, ग्रेट सेल्फ कॉन्फिडन्स होता त्याच्यामध्ये। तर तिसरा स्वभाव सांगता येईल त्याचा धीट होता, न घाबरणारा। आणि त्यानंतरचा त्याचा स्वभाव लिहिता येईल थोडा आगाऊ होता, थोडासा उद्धट असा, अगदी स्ट्रेट फॉरवर्ड असा वाटणारा। पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। जोड्या जुळवा, मॅच द फॉलोइंग। पुढील 2 चौकटीतील शब्दांचा सहसंबंध ओळखून जोड्या लावा। 2 बॉक्स दिलेत बघा आणि त्याच्यामध्ये कोरिलेशन आपल्याला ओळखायचं आहे आणि मॅच द फॉलोइंग कंप्लीट करायचं आहे। पहिल्या बॉक्समध्ये दिलंय धीट, हजर, सुंदर, स्तुती। तर दुसऱ्या बॉक्समध्ये दिलंय भित्रा, गैरहजर, कुरूप आणि निंदा। आता लक्ष देऊन बघितलं तर आपल्याला लक्षात येईल बघा हे विरुद्ध अर्थी आहेत एकमेकांचे। मग त्यामध्ये अ गटामध्ये पहिला शब्द आपण लिहिलाय धीट, न घाबरणारा। तर ब गटमध्ये त्याचं उत्तर येईल विरुद्ध अर्थीमध्ये भित्रा, डरपोक। हजर ऑपोजिट आहे त्याचं गैरहजर म्हणजे प्रेझेंट, ॲब्सेंट। तर तिसरं आहे सुंदर, कुरूप, अगली, ब्युटिफुल आणि अगली। आणि चौथा शब्द आहे स्तुती आणि त्याचा विरुद्ध अर्थी आहे निंदा। स्तुती म्हणजे प्रशंसा आणि निंदा म्हणजे एखाद्याला वाईट बोलणे। पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। खालील वाक्यात अधोरेखित शब्दांऐवजी पाठात आलेले योग्य वाक्प्रचार शोधून वाक्य पुन्हा लिहा। खाली काही वाक्य दिलेत बघा आणि त्यामध्ये काही शब्दांना अंडरलाइन केलेलं दिसतंय, अधोरेखित केलेलं दिसतंय। आपल्याला त्या शब्दांचा अर्थ समजून त्याच्याशी रिलेटेड त्याच अर्थाचा कोणता वाक्प्रचार, कोणता फ्रेज लेसन मध्ये आला होता तो आपल्याला इथे वाक्यामध्ये यूज करून परत लिहायचा आहे। बघूया कशा प्रकारे लिहिता येईल। पहिलं उत्तर, पहिलं वाक्य आहे वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे शिकवणे लक्षपूर्वक ऐकले पाहिजे आणि अंडरलाइन केलंय लक्षपूर्वक ऐकले पाहिजे। आता याच अर्थाचा कोणता फ्रेज आपल्या चॅप्टर मध्ये आलेला आहे तर जीवाचे कान करणे। बघूया वाक्य कसं लिहिता येईल त्याच वाक्प्रचाराचा उपयोग वाक्यात करून। उत्तर लिहिता येईल वर्गातील विद्यार्थ्यांनी जीवाचे कान करून म्हणजेच ध्यान से सुनकर लक्षपूर्वक ऐकून शिक्षकांचे शिकवणे ऐकले पाहिजे। टीचर्स को पढ़ाते हुए सारे स्टूडेंट्स ने क्लासरूम में ध्यान से सुनना चाहिए। पुढे आहे पुढचं वाक्य, आपल्या शाळेचे नाव वाईट होऊ नये म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायला हवी। अंडरलाइन केलेलं अधोरेखित केलेले शब्द काय आहेत, वाईट होऊ नये। आता याच्याशी रिलेटेड, याच्याशी संबंधित त्याच अर्थाचा कोणता वाक्प्रचार आपल्या पाठात आलाय, खराब होऊ नये। मग बघूया उत्तर कसं लिहिता येईल। वाक्य लिहिता येईल आपल्या शाळेचे नाव खराब होऊ नये, स्कूल का नाम बदनाम नहीं होना चाहिए, खराब नहीं होना चाहिए म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने काळजी घ्यायला हवी। हर स्टूडेंट ने ख्याल रखना चाहिए कि अपने स्कूल का नाम बदनाम ना हो। आणि तिसरं वाक्य आहे उत्तम वादनाने लेखकाचे शिरीष बाबतचे मत चांगले झाले। अतिशय सुंदर म्युझिक प्ले करत होता तो, शिरीष खूप छान म्युझिक वाजवत होता आणि त्यामुळे लेखक का शिरीष के बारे में जे मत होते ते आता चांगले झाले होते। त्याच्याबद्दलचे विचार, त्याच्याबद्दलचे व्ह्यूज जे होते ते आता चांगले झाले होते। बघूया वाक्प्रचार टाकून वाक्य कसं लिहिता येईल। उत्तम वादनाने लेखकाचा शिरीष बाबतचा चांगला ग्रह झाला। बघा किती साधी आणि सोपी उत्तरं आहेत या प्रश्नांची।